नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालघर जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे पाहणार आहोत। पालघर हा जिल्हा महाराष्ट्रातील कोकण विभागात येतो। दिनांक 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याची विभागणी करून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली। कोकणच्या उत्तर दिशेला स्थित असणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडे सह्याद्री डोंगर रांगा तर पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे। नंबर 10, जीवदानी मंदिर। विरार येथील जीवदानी टेकडीवर एक प्राचीन व प्रसिद्ध जीवदानी माता मंदिर स्थित असून दैनंदिन अनेक श्रद्धाळू या ठिकाणास भेट देतात। या ठिकाणी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो व त्यावेळी राज्यासह परराज्यातूनही भाविक येत असतात। हे सुंदर मंदिर विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डोंगरावर वसलेले आहे। नंबर 9, काळमांडवी धबधबा। जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 किलोमीटर अंतरावर काळमांडवी हा धबधबा स्थित आहे। ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग अशा अनेक ऍक्टिव्हिटी साठी एक परिपूर्ण जागा आहे। हा धबधबा 100 मीटर उंचीवरून कोसळतो व 12ही महिने वाहतो। रविवार व सुट्टीच्या दिवशी हे ठिकाण पर्यटकांनी गजबजलेले असते। नंबर 8, दाभोसा धबधबा। दाभोसा हा धबधबा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर स्थित असून हा धबधबा वर्षातील 12ही महिने वाहत असतो। या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात। खास करून सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देतात। हा धबधबा लेंदी नदीवर असून या धबधब्याचे डोह 70 ते 80 फूट खोल आहे व धबधब्याचे पाणी 300 फुटावरून डोहात कोसळते। नंबर 7, आलेवाडी बीच। पालघर जिल्ह्यातील भोईसर औद्योगिक क्षेत्राशेजारी हे बीच स्थित असून हे बीच वर्षभर पर्यटकांनी भरलेले असते। या ठिकाणी अत्यंत स्वच्छ समुद्र किनारा असून पर्यटक घोडे व घोडेगाडींचा मनसोक्त आनंद लुटतात। कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। नंबर 6, डहाणू बीच। डहाणू बीच हे पालघर जिल्ह्यातील डहाणू या तालुक्याच्या ठिकाणी असून हे बीच सुमारे 17 किलोमीटर अंतरावर पसरलेले आहे। तसेच हे ठिकाण त्याच्या व्यापक आणि नीटनाटक्या किनाऱ्यासाठी व चिक्कू व गुलाबासाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी उन्हाळ्यात जोरदार ऊब असते पण समुद्रावरून येणारा वारा संपूर्ण समुद्र किनारा गार करतो। या ठिकाणी इराणी आणि पारशी संस्कृती जपून ठेवली असून हे ठिकाण देशातील पर्यटकांसह विदेशी पर्यटकांनाही आकर्षित करते। नंबर 5, केळवा किल्ला। केळवा हा किल्ला पालघर या तालुक्यात येत असून 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे। केळवा हा किल्ला सुंदर आणि शांत अशा केळवा तलावाच्या दक्षिण टोकाला स्थित आहे। हिरव्यागार वृक्षाने वेढलेला निसर्गरम्य परिसर या किल्ल्यावरून विहंगम दिसतो। कमी भरतीचा काळ किल्ल्यात येणे म्हणजे किल्ल्याचे उत्तम सौंदर्य अनुभवणे। नंबर 4, वसई किल्ला। वसईला बसेइन असेही म्हणतात। पालघर पासून हे ठिकाण सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे। वसई हे इतिहासात मुख्य नाविक तळ होते व पोर्तुगीजांचे जहाज बांधणी केंद्र होते। या ठिकाणी अनेक हिंदी तसेच मराठी सिनेमांची शूटिंग झाली असून रविवार व सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येत असतात। नंबर 3, शिरगाव किल्ला। शिरगाव हा किल्ला पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्र किनाऱ्याच्या एका बाजूला आहे। अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा वापर केला। हा किल्ला 200 फूट उंच आहे। किल्ल्याचा नयनरम्य व स्वच्छ परिसर पर्यटकांना व इतिहासप्रेमींना आकर्षित करते। शिरगाव किल्ला चांगला मजबूत असून आजही तो सुस्थितीत आहे व किल्ल्याच्या भिंतीत अनेक गुफा आहेत। नंबर 2, सुरुची बीच। सुरुची हा पर्यावरण अनुकूल व स्वच्छ समुद्र किनारा असून वसई या ठिकाणी वसलेला आहे। दैनंदिन जीवनापेक्षा दूर निवांत वेळ घालवण्यासाठी सुरुची बीच हे एक उत्तम पर्याय आहे। या ठिकाणी अत्यंत आश्चर्यकारक सूर्यास्त व सूर्योदय असतो त्यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात। एका दिवसाच्या सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। एखाद्या सुंदर सायंकाळ किंवा सकाळचा अनुभव घेण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे। नंबर 1, अर्नाळा किल्ला। अर्नाळा हा किल्ला वसई तालुक्यातील अर्नाळा या गावी स्थित असून हा एक जलदुर्ग आहे। अर्नाळा हा किल्ला मुघल, मराठा, पोर्तुगीज अशा अनेक राजवटींच्या ताब्यात होता। हा किल्ला आकाराने आयताकृती आहे व जवळजवळ संपूर्ण किल्ला पाण्याने वेढलेला आहे। त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालिका माता अशी अनेक मंदिरे या गडावर आहेत।
अनेक इतिहासप्रेमी व पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येत असतात। तर ही आहेत पालघर जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे। एखादे ठिकाण राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।